जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पालक मटर भाजी करणार आहे। न खाणारेही आवडीने खातील अशी पालक मटरची भाजी तयार होते। करायला एकदम सोपी। मीडियम साईज एक पालकाची जुडी घेऊन पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली। पालकाचे फक्त पानेच न घेता मी देठ पण घेतले। गॅसवर एका भांड्यात पाणी उकळत ठेवायचं। उकळत्या पाण्यात पालक अर्धा मिनिट हाय फ्लेमवर उकडून घ्यायचं। अर्ध्या मिनिटानंतर एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात हे पालक टाकायचं। पालक फक्त अर्धा मिनिट उकळायचं। यामुळे पालक मटारला रंग छान येईल। थंड पाण्यात 2 ते 3 मिनिट ठेवायचं। तोपर्यंत फोडणीसाठी 8 ते 10 लसूण कळ्या, अद्रक, अर्धा चमचा जिरे, 6-7 हिरवी मिरची, धुवून कापलेली कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते। ही अशी पेस्ट करून घेतली। त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा मिनिट वाफवून घेतलेली पालक थंड पाणी काढून मिक्सरला पेस्ट करून घेते। अशी पेस्ट करून घेतली। पालक मटार भाजीसाठी 1 वाटी मटार, हे ताजे फ्रेश मटार आहे। कढई गरम करायला ठेवली होती। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल, मीडियम फ्लेमवर तेल गरम झालं। जिरं, 2 बारीक कापलेले कांदे तेलावर परतून घेते। असा हलकासा रंग बदलला की यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट मीडियम फ्लेमवर परतून घेते। तेलावर व्यवस्थित परतल्या गेलं की लहान अर्धा चमचा हळद मिक्स करून घेते। यामध्ये 1 वाटी ताजे मटार, झटपट होणारी भाजी आहे। चवीनुसार मीठ मिक्स करते। मटार शिजायला वेळ लागत नाही, खूप लवकर शिजते। 1 मिनिट असं परतून घेते। झाकण ठेवून 2 मिनिट होऊ देते। 2 मिनिटानंतर मटार शिजले आहेत। आता यामध्ये पालक पेस्ट। अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी शेअर करा आणि प्लीज एक लाईक करा। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकते। ज्या पाण्यात पालक वाफवून घेतली तेच पाणी घ्या। उकळी येऊ देते। उकळी आल्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर पालक मटर 2 ते 3 मिनिट शिजवून घेते। 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये मधातून कट केलेली 3 हिरवी मिरची, धुवून कापलेली कोथिंबीर 1 मिनिट होऊ देते। या पद्धतीने पालक मटर केली तर न खाणारेही आवडीने खातील। इतकी चवदार भाजी तयार होते। भाजीला रंग बघा किती छान आला आहे। गरम गरम पालक मटार भाजी पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। मोठ्यांबरोबर लहान मुलंही आवडीने खातील अशी छान मस्त पालक मटर भाजी तयार आहे। एकदा या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।